रामकृष्ण हरी. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संत नामदेवाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. संत नामदेव यांचा जन्म शके 1192 इसवी सनानुसार 1270 मध्ये पंढरपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामा शेट्टी व आईचे नाव गोनाई असे होते. नामदेवांचे वडील मराठवाड्यातील नरसी बामणी म्हणजे तालुका जिल्हा हिंगोली या गावचे रहिवासी, परंतु पुढे ते पंढरपुरास येऊन स्थायिक झाले. त्यांचे आडनाव रेवळेकर होते. नामदेवांना बालपणापासून पंढरीच्या विठ्ठलांच्या भक्तीची गोडी लागली आणि ती पुढे वाढतच गेली. शके 1213 म्हणजे इसवी सन 1291 मध्ये नामदेव व ज्ञानेश्वर यांची आळंदी येथे भेट झाली. ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून नामदेव औंढा नागनाथ या गावास गेले आणि तेथे त्यांनी विसोबा खेचराकडून गुरुपदेश घेतला. त्यानंतर त्यांचे मन पूर्ण ईश्वर भक्तीकडे वळले व आपला पूर्ण वेळ ते भजन कीर्तनातच व्यतीत करू लागले. ज्ञानदेवांनी आळंदी येथे समाधी घेतली तेव्हा नामदेव तेथे उपस्थित होते. समाधी घेण्यापूर्वी ज्ञानदेवाने नामदेवाला सांगितले, नामदेवा, मी ज्ञानेश्वरीत जो धर्मविचार सांगितला त्याचा प्रसार करण्याचे काम तुला करायचे आहे. जातो मी आता. ज्ञानदेवाने सांगितल्याप्रमाणे नामदेव धर्मप्रसारासाठी बाहेर पडले. प्रदेश ओलांडत ते पंजाब प्रांतात गेले. तेथे गुरुदासपूर जिल्ह्यात घोमान येथे नामदेवांनी आपला मठ स्थापन केला. त्यांनी 20 वर्षे पंजाबात भागवत धर्माचा प्रचार केला. त्यासाठी नामदेव पंजाबी भाषा शिकले. नामदेवांची मधुर वाणी आणि तितके त्यांचे शुद्ध वागणे पाहून अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. नामदेवांनी हिंदी भाषेत देखील अभंगरचना केली. त्यांची सुमारे 125 इतकी हिंदी पदे उपलब्ध आहेत. त्यापैकी 61 पदे शिखांच्या ग्रंथसाहिब या पवित्र ग्रंथात समाविष्ट करण्यात आली असून ती नामदेवजी की मुखवाणी या नावाने ओळखली जातात. पंजाबात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत. आजही घोमान या गावी माघ महिन्याच्या शुद्ध द्वितीयेला नामदेवांची मोठी यात्रा भरते. नामदेवांनी मराठीतही विपुल अभंगरचना केली आहे. त्यांच्या अभंगाची संख्या सुमारे 2500 आहे, परंतु त्यातील सर्वच अभंग मूळ नामदेवाचे आहेत असे म्हणता येत नाही. त्याच्या अभंगात आत्मचरित्रपर अभंग, ज्ञानेश्वर चरित्रपर अभंग आणि परमार्थिक आत्मनिवेदनपर अभंग असे प्रकार असतात. नामदेव हे भागवत धर्माचे प्रचारक होते. ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया घातला तर नामदेवांनी त्याचा विस्तार केला. ज्ञानेश्वरानंतर 54 वर्षे नामदेव धर्मप्रचाराचे काम करीत होते. म्हणून बहिणाबाईने पुढे म्हटले, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, तेने केला हा विस्तार. संत नामदेवांचे समकालीन असे संत म्हणजेच संत जनाबाई, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावतामाळी, संत चोखामेळा इत्यादी संत होते. त्यांनीही अभंग रचना केली आहे. नामदेवांनी संत ज्ञानेश्वराचे चरित्र, आदी तीर्थावली व समाधी या 3 प्रकरणात लिहिले आहे. नामदेवांची गाथा हे ज्ञानेश्वर चरित्रांचे एक महत्त्वाचे साधन असून ज्ञानेश्वरांचे समकालीन ज्ञानेश्वर चरित्रकार म्हणून नामदेवांचा गौरव केला जातो. वयाच्या 61व्या वर्षी म्हणजे शके 1272 इसवी सन 1350 मध्ये त्यांनी पंढरपूर येथे समाधी घेतली. मित्रांनो, व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.